यानंतर एक सविस्तर बातमी आहे हिंगोलीतून। हिंगोली जिल्ह्यात दमदार पाऊस झालाय। बहुतांश भागात दररोज जोरदार पाऊस बरसलेला आहे। पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय, तर काधू नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव या गावातील पूल पाण्याखाली गेलाय। यामुळे वाहतूक जी आहे ती पूर्णपणे ठप्प झाली आहे। दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस झालेला आहे। जोरदार पावसामुळे दहेलीतील कुपटी नदीला मोठा पूर आलाय। या पुराच्या पाण्यात कारसह 3 जण वाहून गेलेत। यातील एक व्यक्ती झाडाच्या फांदीवर चढल्याने वाचलाय, तर 2 जणांचा प्रशासनाकडून शोध सुरू आहे। यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू झालाय। या पावसामुळे दहेली या परिसरातील कुपटी नदीची पातळी प्रचंड वाढली। पुराच्या पाण्याच्या वेगाने एक कार अचानक वाहून गेली। या कारमध्ये एकूण 3 जण प्रवास करत होते। कार वाहून जात असताना एका व्यक्तीने प्रसंगावधान दाखवत झाडाच्या फांदीचा आसरा घेतला, त्यामुळे त्याचे प्राण वाचले। मात्र कारमधील उर्वरित 2 जण पुराच्या पाण्यात बेपत्ता असून प्रशासनाकडून आणि बचाव पथकाकडून त्यांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे। दरम्यान यवतमाळच्या आमडी गट ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या जुनोनी या गावात नागरी सुविधांचा बोजवारा उडालेला आहे। स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता नसल्याने पुराच्या पाण्यातून अंत्ययात्रा नेण्याची वेळ नागरिकांवर आलेली आहे। स्मशानभूमीत पावसापासून आणि उन्हापासून संरक्षणासाठी साधे शेडही उपलब्ध नसल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे त्यांचे हाल होत आहेत। मृत्यूनंतरही सन्मानाने अंत्यसंस्काराची मूलभूत सुविधा न देणाऱ्या प्रशासकीय कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आलेला आहे। तर कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। यामुळे राधानगरी धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे। यामुळे धरणाचे दरवाजे उघडण्यात आले। 2828 क्युसेक पाण्याचा विसर्ग यावेळेस करण्यात आलेला आहे। दरम्यान नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। तसेच गोंदिया जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे गोंदिया जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत। तर अशातच गोंदिया जिल्ह्यातील पुजारी टोला या धरणामध्ये पाणीसाठा वाढत असल्याने सध्याच्या या घडीला 83% धरण भरलं असल्याने धरणाची पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी पुजारी टोला या धरणातून पाण्याचा विसर्ग होत असून या धरणाचे 13 पैकी 6 दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। तर धरणातील पाणी पातळी वाढली तर आणखी दरवाजे उघडण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे। दरम्यान वर्धा जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालेला आहे। पावसामुळे सरूळ इथल्या यशोदा नदीवरील पूल पाण्याखाली गेलेला आहे। यामुळे वर्धा राळेगाव या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। आंजी ते अंदोरी, शेंद्री ते सोनोरा, त्याचबरोबर भोजनखेडा ते तळेगाव, दिघी ते देवळी या मार्गावरील वाहतूकही ठप्प झालेली आहे। रत्नापूर, शिरपूर आणि भिडी गावात घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे। यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान तहसीलदार समर्थक क्षीरसागर यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी देखील केली आहे। दरम्यान जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून मुक्ताईनगर परिसरातील नदी नाल्यांना पूर आलाय। सातपुडा पर्वत रांगेत झालेल्या जोरदार पावसामुळे मुक्ताईनगरचं कुंड धरण भरलं असून कुऱ्हा काकोडा इथल्या नदी ही दुथडी भरून वाहते। नदीतील पाण्याची पातळी वाढत असल्याने नागरिकांनी नदी काठावर जाऊ नये अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या। रायगड जिल्ह्यात अखेर पावसाने दमदार हजेरी लावली। हवामान विभागाने जिल्ह्याला येलो अलर्ट जारी केला असून दक्षिण आणि मध्य रायगडमध्ये अनेक ठिकाणी चांगलाच पाऊस झालेला आहे। मागील काही दिवसांपासून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या। आजच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना आणि शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे। दरम्यान पुणे जिल्ह्यात डोंगर माथ्यावर संततधार पावसामुळे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नीरा, देवघर त्याचबरोबर धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेलं आहे। 12 टीएमसी क्षमता असलेला
नीरा देवघर धरण भरल्यामुळे पुणे, सातारा त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. गोव्यातील साळावली धरण पूर्ण क्षमतेने भरलं असून सांडव्यावरून पाणी वाहू लागलंय. दक्षिण गोव्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. सध्या नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी आणि पर्यटकांनी सतर्क राहावं, प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन देखील करण्यात आलं. पुढच्या बातमीकडे, रोहा कोलाड मार्गावरील मुख्य दमखाडी नाका परिसरात गटाराचा एक कॉन्क्रीट स्लॅब अचानक कोसळलेला आहे. स्लॅब कोसळल्याने तिथे उभ्या असलेल्या दुचाकी आणि रिक्षाचं मोठं नुकसान झालेलं आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पालिकेच्या ढिसाळ आणि निष्काळजी कारभाराविरोधात दमखाडी नाका परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केलाय. दुर्घटनेची तात्काळ चौकशी करा आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी यावेळेस करण्यात येते. बातमी आहे अमरावतीमधून. अमरावती जिल्ह्यात गेल्या 36 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मोठं नुकसान झालंय. खुपगाव सुलतानपूर अशा मार्गावरील नाल्याची संरक्षण भिंत आणि पुलाचे कठडे वाहून गेल्याने चारचाकी वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. त्यामुळे नांदगाव खंडेश्वर कडून आठवडा सुलतानपूरसह 10 ते 12 गावांचा संपर्क तुटलाय. उसको देख के आई वॉज लाइक रियली फ्रस्ट्रेटेड एंड मैं बहुत डरा हुआ था. जब मेरे पापा घर आए तो उन्होंने मुझे बताया कि जो स्टूडेंट्स की जो प्रोटेस्ट, मतलब स्टूडेंट्स नहीं है उसमें राउडीज, उसमें एग्रेसर्स हैं जो लाइक इस अपॉर्चुनिटी का यूज़ कर रहे हैं जस्ट टू क्रिएट केओस. एंड ऑन 25 में अनप्रोवोक्ड उन्होंने मेरे पापा और उनकी टीम के ऊपर पेल्टिंग स्टार्ट कर दी. उस टाइम मेरे पापा बिल्कुल भी प्रिपेयर नहीं थे. वो अपने सबऑर्डिनेट्स को ब्रीफ कर रहे थे. एंड व्हेन द पेल्टिंग स्टार्टेड मेरे पापा अपने सीनियर ऑफिसर्स को लाइक एक सेफ प्लेस में सिक्यूर करने चले गए. बट एक स्टोन उनके हेड पे हिट कर गया एंड उनका सर फट गया और उन्हें इंजरी हो गई. कुंजन, आप कुछ और शेयर करना चाहेंगे? मुझे ये बोलना था कि पुलिस वाले भी समाज का हिस्सा है. जिस पार्लियामेंट में लोग पॉलिटिशियंस और जिस पार्लियामेंट में पॉलिटिशियंस पुलिस वालों को क्रिमिनल बोल रहे हैं, उसी पार्लियामेंट को प्रोटेक्ट करने के लिए मेरे पापा ने इतनी सारी सीरियस इंजरीज ली हैं. और मुझे यही बोलना था कि आई एम अ प्राउड डॉटर ऑफ अ मैरिन कमांडो एंड अ पुलिस ऑफिसर जिन्होंने स्टूडेंट प्रोटेस्ट के नाम पर इकट्ठा हुए क्रिमिनल्स की भीड़ के बीच में सिंसेरिटी से ड्यूटी निभाई है. उन्होंने लिंच होने के बाद भी अभी तक स्टूडेंट्स के बारे में कुछ भी बुरा या फिर नेगेटिव नहीं बोला है. उन्हें बस अपनी ड्यूटी परफॉर्म करते टाइम चोट लगी है. थैंक यू. लक्ष्य, आप कंटिन्यू करना चाहेंगे? मैं जब भी ऑनलाइन जाता हूँ एंड जब भी मेरे फ्रेंड्स मुझे रील्स भेजते हैं एंड ट्विटर पे लिंक्स भेजते हैं कि उसमें पुलिस के खिलाफ बहुत ज़्यादा लाइक डेरिगेटेड टर्म से बात करी जाती है, लाइक उनके एकदम खिलाफ होते हैं. हमारी साइड की कोई बात भी नहीं करता. मेरे पापा बोलते हैं कि इस पे मुझे ध्यान नहीं देना चाहिए बिकॉज ये बस दोनों साइड को ट्रिगर करने के लिए, ये वन साइड मीडिया है एंड ये बस केओस क्रिएट करने के लिए. पर जब मेरे फादर के साथ ये हुआ आई वॉज रियली डिसअपॉइंटेड एंड फ्रस्ट्रेटेड. और एंड पार्लियामेंट में भी इसके बारे में कुछ बात नहीं हो रही. लाइक पुलिस वालों का क्या, जिनको जो इंजर उनका क्या. एंड फिर मुझे पता चला कि जो एग्रेसर्स थे उन्होंने पुलिस के खिलाफ ही एप्लीकेशन डाल दी कि उनके साथ अनजस्ट हुआ है. मैंने और बहुत सारी फैमिलीज ने पुलिस की, उन्होंने भी मिलकर
प्ली डाली कि हमारे भी राइट्स हैं। ऑनरेबल सुप्रीम कोर्ट खुद कहता है कि एवरीवन इज इक्वल इन फ्रंट ऑफ लॉ एंड एवरीवन हैज राइट टू लाइफ। मेरे फादर यहाँ पे नहीं है बिकॉज ड्यू टू हिज रूल्स ऑफ ड्यूटी, और बट हम यहाँ पे टू रिप्रेजेंट द फैमिलीज। बातमी आहे बुलढाण्यातून। बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून मुसळधार पाऊस पडतोय। या पावसाच्या फटक्याने खामगाव बुलढाणा तालुक्यांना जोडणाऱ्या मार्गावर शिरसगाव नजीक एक भले मोठे बाभळीचे झाड उन्मळून पडले। त्यामुळे खामगाव बुलढाणा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। प्रशासनाकडून हे झाड कापून रस्ता मोकळा करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र झाड मोठे असल्याने आणि पाऊस सुरू असल्याने रस्ता मोकळा करण्यासाठी अडचण येत आहे। हिंगोली जिल्ह्यात देखील काल रात्री विश्रांतीनंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये रात्रभरापासून अतिशय मुसळधार असा पाऊस पडतोय आणि त्याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसतोय। आता खामगाव बुलढाणा हा प्रमुख मार्गावर मोठ्या प्रमाणात एक झाड जे आहे ते या ठिकाणी कोसळलेलं आहे। त्यामुळे संपूर्णपणे वाहतूक जी आहे ते पूर्णपणे ठप्प झालेली आहे। आपण देखील बघू शकता की ही गाड्यांची जी लाईन आहे ते सकाळपासून या ठिकाणी जैसे ते परिसरामध्ये उभी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्याचं कारण एवढंच की मोठ्या प्रमाणात एक बाभळीचं झाड जे आहे ते रस्त्याच्या मधोमध या ठिकाणी पडलेला आहे। त्याचा फटका जो आहे तो थेट या ठिकाणी आता सर्वसामान्य नागरिक आणि वाहन चालकांना बसताना आपल्याला पाहायला मिळतंय। रात्रभरापासून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस कोसळतोय आणि त्या पावसाचा फटका जो आहे तो या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना बसताना आपल्याला पाहायला मिळतंय। अतिशय मुसळधार असा हा पाऊस असल्यामुळं जनजीवन जे आहे ते संपूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। संपूर्ण पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात अति मुसळधार पाऊस बुलढाण्यामध्ये कोसळत असताना नागरिकांची या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात भयभीत झाल्याचं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि थेट फटका जो आहे तो शेतकऱ्यांना देखील मोठ्या प्रमाणात बसतोय। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये देखील पाऊस हा मोठ्या प्रमाणात साचलेला आहे आणि खामगाव बुलढाणा हा प्रमुख मार्ग रस्त्यावर मोठं बाभळीचं झाड पडल्यामुळं पूर्णपणे ठप्प झालाय। राहुल खंडारे, न्यूज 18 मराठी, बुलढाणा। बातमी आहे हिंगोलीतून। हिंगोली जिल्ह्यात काल रात्री जोरदार पाऊस झालाय। या पावसामुळे सेनगाव तालुक्यातील कापडशिंगी या गावाजवळ वाहणाऱ्या ओढ्याला मोठा पूर आलाय। ओढ्यावरील पुलाचे काम सुरू असल्यानं पुरामुळे पर्यायी रस्ता बंद झाला आहे। याच पर्याय रस्त्यावरच्या पुराच्या पाण्यातून एक कार वाहून गेली। चालकाने पुराच्या पाण्यातून कार काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पुराच्या प्रवाहामुळे ही कार वाहून गेली। कारमधील प्रवाशांनी मात्र कारमधून तात्काळ बाहेर उड्या घेत आपला जीव वाचवला। सध्या ही कार पुरामध्येच अडकून पडलेली आहे। ब्रेकनंतर स्वागत। वळूयात पुढच्या बातमीकडे। बुलढाणा जिल्ह्यातील बँक मॅनेजर मारहाण प्रकरणात बँक कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले। स्वाभिमानीच्या जिल्हाधीशांना अटक करा या मागणीसाठी बँक कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले। जोपर्यंत मारहाण करणाऱ्या अमोल पाटील याला अटक होत नाही तोपर्यंत पोलीस स्टेशनमधून उठणार नाही अशी भूमिका बँक कर्मचारी संघटनांनी घेतली आहे। त्यावर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करून शोध सुरू केला आहे। बातमी आहे झारखंडमधून। झारखंडमधील कोळसा माफियांविरोधात ईडीने छापेमारी सुरू केली आहे। एका कोळसा माफियाच्या घरात ईडीला घबाड सापडलेला आहे। छाप्यातून कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आलेली आहे। त्याचं घडलं असं की ईडीने ऑपरेशन ब्लॅक डायमंड राबवलेलं आहे। यात पहाटेच्या सुमारास एकाच वेळी 25हून अधिक ठिकाणी छापेमारी करण्यात आली। यात मोठमोठे कोळसा व्यापारी, आउटसोर्सिंग कंत्राटदार आणि त्याचबरोबर कथित सिंडिकेटशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकण्यात आलेले आहेत। बीसीसीएल चे प्रमुख लाल बाबू सिंग आणि व्यापारी अनिल गोयल यांच्याशी संबंधित धनबाद मधील सर्वाधिक ठिकाणांवर छापे टाकलेत। या कारवाईत 600 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या बेनामी मालमत्ता, 160 कोटी रुपयांचे म्युच्युअल फंड, 200हून अधिक मालमत्तांची कागदपत्रे आणि कोट्यवधींची बेहिशेबी रोकड समोर आलेली आहे।
एका व्यापाऱ्याने घराचा दरवाजा आतून बंद केल्याने अधिकाऱ्यांना थेट शिडी लावून घरात प्रवेश करावा लागलाय। दरम्यान कोळसा माफियांवर सर्वात मोठी कारवाई कशी झाली हे देखील पाहूयात। तर कोळसा माफियांवर सर्वात आधी मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। यात झारखंडमध्ये 25हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले। यात 600 कोटींहून अधिक किमतीची बेनामी संपत्ती देखील जप्त करण्यात आलेली आहे। तसेच 160 रुपयांचे म्युच्युअल फंड्स देखील यावेळेस जप्त करण्यात आलेले आहेत। 200 कोटींहून अधिकची रोकड यावेळेस जप्त करण्यात आली आहे। तसेच कोळसा व्यापारातील मोठे व्यावसायिक सध्या रडारवर आहेत या घटनेमुळे। यात आउटसोर्सिंग कंत्राटदार सिंडिकेट मधील गैरप्रकार देखील उघड झालेला आहे।